हॅलो गाईज, कसं आहे? माझं नाव रणवीर आहे आणि हे आहे माझं नवीन प्रोजेक्ट. तुम्हाला माहिती आहे की 28 तारखेला सायन्स डे आहे. त्यासाठी आम्हाला शाळेमध्ये प्रोजेक्ट करायला सांगितलं. हे आहे आमचं प्रोजेक्ट. आम्ही 4 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही चौघांनी हे बनवलं आहे. ह्याचं नाव आहे इन्सेक्ट लाईट टाईप इन ऑर्गॅनिक फार्मिंग. हे मध्ये आहे ते UV लाईट आहे. हे खाली पॅनवरती पातळ लेअर लावू शकता तुम्ही. समजा तुम्ही प्रोजेक्ट करणार असेल तर मी हे पण एक्सप्लेनेशन द्यालं. खालच्या बाजूला येलो कलरचं स्टिकी ट्रॅप आहे, इन्सेक्ट ट्रॅप्ड आहे. तर मी सांगणार की येलो कलरचं स्टिकी ट्रॅप घ्या, कारण की इन्सेक्टला येलो कलर आवडतात आणि सकाळची पण येलो कलरला अट्रॅक्ट होऊन चिटकू शकतो. त्यामध्ये UV लाईटच वापरा माझं म्हणणं आहे, की कारण की UV लाईटनं इन्सेक्ट भरपूर अट्रॅक्ट होतात म्हणून. आणि आता फर्स्ट बाजू हे मेन कंपोनंट आहे. हे 12 व्होल्टचं सोलार पॅनल आहे. 12 व्होल्ट 10 वॅटचं. तुम्ही 12 व्होल्टचं कुठलं पण वापरू शकता. कारण एक असा प्रॉब्लेम झाला होता माझ्याकडे की हे मी चुकून ऑनलाईन 24 व्होल्टचा ऑर्डर केलं होतं आणि माझ्याकडे आहे 12 व्होल्टचा. हे 12 व्होल्टचं सोलार पॅनल, मोठं सोलार पॅनल, आणि हे छोटे 12 व्होल्टचं सोलार पॅनल सिरीजमध्ये कनेक्ट करून मी 12 व्होल्ट गेले. प्रत्येकी 4 पॅनल्सना थोडे थोडे व्होल्टेज घेऊन 12 व्होल्टेज तयार केले. मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत की किती व्होल्ट एक सोलार पॅनल देऊ शकते. खरं असं सोलार पॅनल लावा की 12 व्होल्ट कन्वर्ट करून द्यायला पाहिजे. आणि नंतर आतलं सिस्टीम आहे. हे माझ्याकडे 12 व्होल्टची 24 व्होल्टची बॅटरी बॅकअप. आता तुम्ही म्हणू शकता की 12 व्होल्टचं सोलार पॅनल आणि इथं 24 व्होल्टची बॅटरी. तर काय नाही, मी इथं सिरीजमध्ये कनेक्शन केलं. नंतर डायरेक्ट 4च वायर डायरेक्ट इथं जाणार, म्हणजे 2 वायर जाणार. इथं हे 2 बॅटरी सिरीजमध्ये कनेक्शन केले आणि पहिलं डायरेक्ट 2 वायर, एक प्लस पॉझिटिव्ह वायर आणि निगेटिव्ह वायर 12 व्होल्टच्या फिमेल सॉकेटमध्ये लावले. तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि फिमेल सॉकेटला कनेक्ट करते ही बॅटरी. हे सोलार पॅनलची वायर आहे, आपण डिस्कनेक्ट करू शकतो. नंतर ही 2 सोलार पॅनलची वायर इथनं येऊन इथं कनेक्ट होणार. आणि आता सांगतो की 12 व्होल्टचा आणि हे सिरीजमध्ये कनेक्ट करा, म्हणजे 24 व्होल्ट इलेक्ट्रिसिटी मिळते. तर इथनं डायरेक्ट इथनंच फिमेल कनेक्शनमधनं जाऊन इथं स्विच लावले. स्विचमधनं स्विच केल्यानंतर चालू केल्यानंतर खाली लाईट लागणार. आता सुरू करून दाखवतो. आधी ही लाईट सुरू झाली बरोबर. खरं एक सांगतो की ज्यावेळेस 4 लाईट कनेक्ट करता येतं सिरीजमध्ये कनेक्शन करा, म्हणजे सगळीकडे 24 व्होल्ट लागेल. चालतं. नंतर आमचा काय विषय होता की हे ऑटोमॅटिक करायचं सेन्सरनं. खरं ते आमचं जर सर्किट फेल झाल्यामुळं हे करू शकत होतं. तर तुम्हाला समजा काय आयडिया असेल सेन्सर 12 व्होल्ट 24 व्होल्टचं ऑटोमॅटिक चालू बंद करायचं काय आयडिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू मला. तर सकाळी सोलार पॅनलवरनं चार्जिंग होणार, रात्री मॅन्युअली आता सुरू करायला लागणार. हे सायन्स फेअरसाठी म्हणून मी केलं. नंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित ह्याला ऑटोमॅटिक बनवतो. आणि नंतर लाईटला प्रोटेक्शनसाठी एक ट्यूब लावल्या, कारण की कसं होतं समजा हे नसतं तर किडे इथं जाऊन अडकून शॉर्ट सर्किट होऊ शकतं. आणि लिथियम आयन बॅटरी वापरले म्हणून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे की नाही भरपूर आग पण लागू शकते. ह्याची काळजी असते. तर मी खालच्या बाजूला की नाही इथं सगळीकडे येलो स्टिकी ट्रॅप लावले आणि वरच्या बाजूला पण येलो ट्रॅप लावले. आणि आता ह्याचा मला खर्च आला जवळजवळ सोलर पॅनल काय माझ्याकडे भरपूर वर्षापूर्वीपासून होतं. कमी 500पर्यंत हे प्रोजेक्ट जाते. फक्त लाईट आणि बॅटरी बॅकअप सगळं मिळून 500पर्यंत जातील. कसा आवडला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ मी टाकत राहील. तुम्हाला काय आयडिया असेल ऑटोमॅटिक करण्यासाठी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही माझी इच्छा आहे. आणि थँक्यू अँड गुड बाय अँड हॅव अ नाईस डे.